हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र गॅजेटेड सिव्हिल सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. तर महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल सर्व्हिससाठी जी एक्झाम घेण्यात आली होती, त्यासाठी ही प्री एक्झाममध्ये जे क्वालिफाईड कॅन्डिडेट आहेत त्यांचे इथे नावं दिलेले आहेत. सर्वात आधी ज्याही विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नाव आहे त्या सर्वांचं अभिनंदन आणि मेन्ससाठी त्यांना बेस्ट विशेष. आणि ह्या निकालामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट मला हायलाईट करायचा आहे. तर बघा, आपण कट ऑफ बघू किती लागली आणि किती विद्यार्थी टोटल प्री एक्झाममधून क्वालिफाईड झालेले आहेत. आपण डिटेल्स बघूयात. तर हा महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसचा प्रीचा कट ऑफ आहे आणि हे कट ऑफमध्ये जे कॅन्डिडेट आहे त्या सर्वांचं नाव इथे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुमचं मनापासून अभिनंदन. तर बघूया, हे खूप मोठी लिस्ट आहे तशी. आपण स्क्रोल करून बघू टोटल किती कॅन्डिडेट घेतले आपण बघूयात. सगळ्यात शेवटी बघतोय मी. तर टोटल कॅन्डिडेट आहेत 4547 आणि कट ऑफ किती आहे याचा आपण बघूयात. टोटल कॅन्डिडेट पास झालेले आहेत तर 4547 प्री एक्झाममध्ये 4547 कॅन्डिडेट मेन्ससाठी क्वालिफाईड झालेले आहेत. आणि ह्याचा कट ऑफ किती गेलेला आहे आपण बघूयात. हे बघा, आता इथं ओपन जनरलचा आहे 63.50, फिमेलचा आहे 55.50, म्हणजे जवळ 8चा फरक आहे फिमेल आणि मेलमध्ये ओपनच्या. तर स्पोर्ट्सचा 33 आहे आणि स्पोर्ट ग्रुप बीचा आहे 3.50 आणि SC जनरलचा आहे 63.50, ओपनचा सुद्धा 63.50 आणि SC जनरलचा सुद्धा 63.50, फिमेलचा सुद्धा 55.50, इथं ओपनचा फिमेलचा सुद्धा 55.50. तर STचा आहे 61.50, म्हणजे STचा फक्त 2 मार्कांनी ओपनपेक्षा कमी आहे आणि SC आणि ओपन सेम आहे. इथं ST 2 मार्कांनी फक्त कमी आहे. तसेच DTAचा सुद्धा सेम कट ऑफ आहे आणि फिमेलचा इथं DTAचा फिमेलचा इथं जास्त लागला आहे 3.50, थोडा कमी लागला आहे, 2 मार्कांनी कमी लागला आहे ओपनपेक्षा. आता SBC जनरलचा 53.50, SBCचा 10 मार्कांनी कमी, जवळजवळ 10 मार्कांनी कमी लागलेला आहे ओपनपेक्षा. थोडं एक म्हणजे आपण डिफरन्स बघतोय कोणकोणत्या कॅटेगरीचा किती लागतो कमी. SBCचं कमी लागले आहे 10 मार्कांनी, STचा 2 मार्कांनी कमी आहे, SCचा सेम आहे, SBCचा 10 मार्कांनी कमी आहे, NTCचा सेम आहे आणि DTA आणि NTB यांचा सुद्धा सेम आहे. इथं SBCचा कमी आहे, STचा 2नी कमी आहे, SBCचा 10नी कमी आहे, तर NTDचा सेम आहे, OBCचा सेम आहे, OBC ओपनचा सेम आहे. आता इथं EWS बघा, EWS जनरल मेलचा 20.50 आहे बघा. EWS जनरल कॅन्डिडेट 20.50 आहे, नुसतं 20.50, आणि त्यातही फिमेलचा जर बघितला तर 7.50, म्हणजे एक्झाम द्या आणि 5-6 प्रश्न सोडण्या आणि इथं रिझल्ट तुमचा येऊ शकतो. तर ही खूप म्हणजे एक म्हणजे अभ्यास न करताही पास होऊ शकतात कॅटेगरीमध्ये. EWS वाल्यांना खूप फायदा आहे या गोष्टीतून. 20.50 जनरल म्हणजे जे मेल आहेत त्यांचा 20.50 आहे EWSचा आणि 7.50 फिमेलचा आहे. तर हे बघा 63.50, इथं 63 धरू आपण, आणि इथं EWS मेलचा किती आहे तर 20, म्हणजे किती मार्कांनी कमी लागलेला आहे हा 43 मार्क्सनी कमी लागलेला आहे. म्हणजे अक्षरशः 43 मार्क्स कमी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना नुसतं 20.50 मार्क्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये क्वालिफाईड झालेले आहेत. आता SEBC यांचा सेम आहे, ओपन आणि यांचा सेम आहे, म्हणजे यांचा 43 मार्कांनी कमी. तर दिव्यांग म्हणजे दिव्यांगापेक्षाही याचा कमी दिसतोय थोडंसं कट ऑफ, ऑर्फनसारखा आहे. आता बघा इथं SC सेम आहे ओपनचा, OBC सेम आहे, NT सेम आहे,
याच्यामध्ये फक्त कमी काय एस टीच्या 2 मार्कांनी कमी आहे ओपनपेक्षा. तर एस बी सीचा 10 मार्कांनी कमी आहे. तर ई डब्ल्यू एसचा तब्बल 43 मार्कांनी हा कट ऑफ कमी आहे. म्हणजे खूप डिफरन्स आहे कट ऑफमध्ये. एवढा म्हणजे कॉम्पिटिशन ई डब्ल्यू एसमध्ये 0 आहे. ई डब्ल्यू एसमध्ये कॉम्पिटिशनच नाही. नुसतं एक्झाम दिली तरी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. आता ते विद्यार्थी कसे असणार याची मला कल्पना नाही. पण अदर जे एस सी एस टी किंवा ओ बी सी यांना आजपर्यंत जो गोष्टी फेस कराव्या लागतात ह्या गोष्टी यांना फेस कराव्या लागणार नाहीत अभ्यासाच्या बाबतीत. त्यामुळे हा कट ऑफ सगळ्यात आनंदाची बातमी ई डब्ल्यू एसवाल्यांसाठी आहे. त्यांचा कट ऑफ खूप कमी गेलेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशनच नाही असं म्हटलं तरी चालेल. नुसतं 20 मार्क्सवर त्यांचा कट ऑफ लागलेला आहे. जे 20 मार्क्स ज्यांनी घेतले आहेत ते मेन्ससाठी क्वालिफाय झालेले आहेत. तर असो त्यांच्यासाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे. ज्याही विद्यार्थ्यांचं त्यांच्यामध्ये झालेलं आहे त्यांना मनपूर्वक अभिनंदन. आणि मेन्ससाठी सुद्धा त्यांचा कट ऑफ खूप कमी जाणारच आहे. तर जेमतेम अभ्यास केला तरी त्यांना एखादी पोस्ट मिळू शकतं. तर इतर कॅटेगरींना थोडंसं जास्त अभ्यास करावा लागेल त्यांच्या तुलनेत. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेही विद्यार्थी इंजिनिअरिंग सिव्हिल सर्व्हिसची ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, स्पेशली ई डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो.